हॅलो मित्रांनो, आज आपण सायन्स 1 चा थर्ड लेसन बघणार आहे. तर याचं नेम आहे केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन. या टॉपिकचा आपण अगोदर बेसिक पार्ट बघूया. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन एलिमेंट, मॉलिक्यूल अँड कंपाऊंड. तर एलिमेंट, मॉलिक्यूल आणि कंपाऊंड मध्ये काय डिफरन्स असतो? बेसिकली लक्षात ठेवा, हे प्युअर सबस्टन्स असतात. These are the pure substance which contain the same types of particle. The element contain the same type of atoms. तर element काय असतो? It is a pure substance which contains same type of the atom. For example, iron, copper, aluminium, nickel, sodium, potassium, calcium. जर तुम्ही आयनचं जर एक्झाम्पल घेतलं, आयन, this element contain the same type of atoms. आयन मध्ये तुम्ही बघू शकता तिथे सेम ॲटम दिसतात. मॉलिक्यूल मेड फ्रॉम द ॲटम्स ऑफ द सेम एलिमेंट. सेम ॲटम जे कंबाईन होत आहे, समजा आपण एक एलिमेंट कन्सिडर करतोय ऑक्सिजनचे सेम टू ॲटम्स कंबाईन होत आहे, देन इट गिव्स ऑक्सिजन मॉलिक्यूल. इफ ऑक्सिजन 3 atoms are combined, then it gives ozone molecule. If hydrogen element is considered, if 2 atoms of hydrogen get combined, then hydrogen molecule will be formed. तसंच क्लोरीनचे 2 atoms कंबाईन झाले, क्लोरीन मॉलिक्यूल बनतोय. फ्लोरीनचे 2 atoms कंबाईन झाले, फ्लोरीन मॉलिक्यूल बनतोय. तर नायट्रोजन ब्रोमीन साठी सेम तोच रूल लागू होतोय. तर मॉलिक्यूल लक्षात ठेवा की मॉलिक्यूल एकाच एलिमेंटचे जे ॲटम्स आहे, सेम एलिमेंटचे जे ॲटम्स आहे ते कंबाईन होत आहे. तर यामध्ये आपण असं म्हणू शकतो डायॲटॉमिक किंवा ट्रायॲटॉमिक. डायॲटॉमिक म्हणजे 2 ॲटम असलेले आणि ट्रायॲटॉमिक मीन्स 3 ॲटम्स असलेले मॉलिक्यूल इथे फॉर्म होत आहे. कंपाऊंड. आता बेसिकली कंपाऊंड काय असतं? कंपाऊंड इज द केमिकल कॉम्बिनेशन ऑफ 2 or more different element in the fixed proportion. तर इथे फिक्स प्रोपोर्शन मध्ये एलिमेंट काय होतात? कंबाईन होतात, केमिकल रिएक्शन्स होते आणि न्यू सबस्टन्स फॉर्म होते. फॉर एक्झाम्पल कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड, ॲल्युमिनियम ऑक्साइड, H2O, अमोनिया, NH3, देन NaOH, सोडियम हायड्रॉक्साइड. या सगळ्यांमध्ये तुम्ही बघू शकता डिफरंट एलिमेंट प्रेझेंट आहे. कार्बन ऑक्सिजन, नायट्रोजन ऑक्सिजन, ॲल्युमिनियम ऑक्सिजन, हायड्रोजन ऑक्सिजन, नायट्रोजन हायड्रोजन, सोडियम ऑक्सिजन हायड्रोजन. आणि यांचं डिफरंट प्रोपोर्शन आहे. इन CO2 1:2, नायट्रोजन डायऑक्साइड 1:2, ॲल्युमिनियम ऑक्साइड 2:3, then H2O 2:1, ammonia 1:3, NaOH, सोडियम ऑक्सिजन हायड्रोजन 1:1:1. तर या डिफरंट कंपाऊंड मध्ये जर आपण ॲटमचं किंवा डिफरंट एलिमेंटचं जर प्रोपोर्शन बघितलं तर ते डिफरंट आहे. बेसिकली तुम्हाला हा डिफरन्स समजला असेल की एलिमेंट मध्ये सेम ॲटम्स असतात. मॉलिक्यूल कशापासून बनतो? की सेम एलिमेंट जो आहे त्याचे ॲटम्स कंबाईन होत आहेत. इट मे बी फॉर्म डायॲटॉमिक और ट्रायॲटॉमिक मॉलिक्यूल. आणि कंपाऊंड मध्ये डिफरंट एलिमेंट एका फिक्स प्रोपोर्शन मध्ये कंबाईन होत आहेत आणि त्यांच्यामध्ये केमिकल रिएक्शन्स होऊन हा कंपाऊंड काय होतं? फॉर्म होत आहे. आता आपण बघणार आहे की फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज मध्ये नेमका काय डिफरन्स होतोय. तर आपण केमिकल रिएक्शन्स बघणार आहे. त्या अगोदर आपल्याला केमिकल चेंज माहिती पाहिजे आणि केमिकल चेंजशी रिलेटेड कंपॅरेटिव्हली आपण त्याच्याबरोबर कोणता पॉइंट घेतोय? फिजिकल चेंज. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फिजिकल अँड केमिकल चेंज? In physical change, the physical state gets changes. That is the composition of matter remains same. For example, माझ्याकडे आईस आहे. आईस हा सॉलिड फेज मध्ये. When it is heated, then did undergo the melting process. तर यामध्ये मेल्टिंग प्रोसेस होते. आईस मेल्ट होतोय आणि लिक्विड फेज मिळते. Then water will be formed. Then again on heating, it undergo vaporization. We get the gaseous state. तर 2 प्रोसेस आपण बघितल्या. सॉलिड व्हेन हिटेड दे आर अंडरगो मेल्टिंग प्रोसेस, देन द लिक्विड फेज इज फॉर्म, देन लिक्विड स्टेट इज फॉर्म. दिस स्टेट इज अगेन कन्वर्टेड इनटू वेपर स्टेट बाय हिटिंग. तर वेपरायझेशन होतं. व्हेन सॉलिड इज कन्वर्टेड इनटू लिक्विड, देन दॅट टेम्परेचर इज कॉल्ड मेल्टिंग पॉइंट and the process is called as a melting. या प्रोसेसला मेल्टिंग म्हणतात. When liquid they are heated, they are converted into gaseous state. Then this process is called vaporization or evaporation. Or when gases they are cooled down or gaseous phase it is cooled, then it is converted into liquid state. जर आपण वेपरला कूल करतोय तर त्यातल्या मॉलिक्युलर फोर्स इन्क्रीज होतोय, मॉलिक्यूल जवळ येत आहे आणि तसंच कन्वर्जन लिक्विड फेज मध्ये होतंय. When liquids they are cooled, then they are converted into solids. तर याला फ्रीजिंग म्हणतात. काय म्हणतात? फ्रीजिंग. ते कंडेन्सेशन म्हणतात. त्या डिफरंट प्रोसेस आहे. आता यामध्ये काय होतं? फक्त फिजिकल स्टेट चेंज होते. समजा आईस आहे, आईस मध्ये जे वॉटर मॉलिक्यूल आहे H2O, त्याचा फॉर्म्युला सेम H2O आणि लिक्विड मध्ये जी फेज आहे ते वॉटर, त्याचा H2O फॉर्म्युला आहे. वेपर स्टेट मध्ये पण जो आहे तो H2O चा आहे. तर कंपोजिशन ऑफ मॅटर रिमेन्स सेम. सॉलिड, लिक्विड, गॅसेस या तिन्ही फेज मध्ये काय दिसतंय की वॉटरचा जो फॉर्म्युला आहे तो सेम आहे. आईस असेल, वेपर असेल किंवा वॉटर असेल.
तर फॉर एक्झाम्पल मेल्टिंग ऑफ आईस, इव्हॅपोरेशन ऑफ सी वॉटर. तर आपण बघितलं फिजिकल चेंज मध्ये काय होते, फक्त फिजिकल स्टेट काय होते, चेंज होते. नाउ व्हॉट हॅपन इन केमिकल चेंज, न्यू सबस्टन्स गेट फॉर्म, दॅट इज द कंपोजिशन ऑफ मॅटर गेट चेंजेस. तर इथे कंपोजिशन ऑफ मॅटर काय होतं, चेंज होतं. मॅटर म्हणजे काय, सबस्टन्स. तर सबस्टन्सचं बेसिक कंपोजिशन काय होते, चेंज होते. फॉर एक्झाम्पल आयर्न व्हेन हिटेड विथ सल्फर, आयर्न हिटेड विथ सल्फर. तर सल्फर येलो कलरची पावडर आहे आणि आयर्न हा तुम्हाला माहिती आहे, जर हा मेटल, तर यांची जर रिएक्शन्स केली, जर ह्यांना हिट केलं तर आयर्न सल्फाइड हा ब्लॅक कलरचा रेसिड्यू मिळतोय. व्हेन कार्बन, कोल अंडरगो कंबशन और कोल इज हिटेड और इट अंडरगो कंबशन. कंबशन म्हणजे काय, हिटिंग द एनी एलिमेंट इन प्रेझेन्स ऑफ एअर. एअर मध्ये एखाद्या एलिमेंटला हिट करतो आपण तर त्याला कंबशन म्हणतात. कोल म्हणजे काय असतो, कार्बन. कार्बन प्लस ऑक्सिजन गिव्स कार्बन डायऑक्साइड. देन आता तुम्हाला माहिती आहे इथे न्यू सबस्टन्स फॉर्म होत आहे. ओरिजिनल जे पॅरेंट जे मॉलिक्युल आहे ज्याच्यापासून तो तयार होतोय किंवा रिएक्टंट मॉलिक्युल आहे, यांच्या प्रॉपर्टी आणि न्यू सबस्टन्स जो फॉर्म होतो यांच्या प्रॉपर्टी डिफरंट असतात. याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ. सोडियम इज अ मेटल. हा मेटल आहे, तो सॉफ्ट मेटल आपण म्हणू शकतो. आणि क्लोरीन इज अ पॉइझनस गॅस. आपण जर या दोघांचं कॉम्बिनेशन केलं, सोडियम रिएक्ट विथ क्लोरीन, दॅट गिव्स सोडियम क्लोराइड, NaCl कंपाऊंड फॉर्म होत आहे. तर आपल्या डाएटचा महत्त्वाचा पार्ट जो सॉल्ट आहे, टेबल सॉल्ट, तो सोडियम क्लोराइड आपण तर खातोय. तर बघा बेसिक ज्याच्यापासून तो फॉर्म होतोय म्हणजे रिएक्टंट, त्याच्या प्रॉपर्टी आणि जो प्रोडक्ट फॉर्म झालाय त्याच्या प्रॉपर्टी काय असतात, डिफरंट. तर इथे कंपोजिशन ऑफ मॅटर काय होतो, चेंजेस होतो. प्रॉपर्टीज ऑल्सो काय होतात, चेंज होतात. न्यू प्रॉपर्टी असलेला सबस्टन्स फॉर्म होतो किंवा डिफरंट प्रॉपर्टी असलेला सबस्टन्स फॉर्म होत आहे. आता हा जो चेंज असतो तो टेम्पररी असतो. समजा आईस वॉटर मध्ये कन्वर्जन करता येतं आणि वॉटरचं पुन्हा आईस मध्ये कन्वर्जन करता येतं. म्हणजे हा जो चेंज आहे हा कसा असतो, टेम्पररी असतो. आणि हा चेंज असतो परमनंट. तर बघा एकदा आयर्न सल्फाइड फॉर्म झाला की त्यापासून परत आयर्न आणि सल्फर मिळणं काय डिफिकल्ट आहे, म्हणून हा चेंज परमनंट असतो. याला रिव्हर्सिबल म्हणतात. कारण इथे सॉलिड टू लिक्विड, अगेन लिक्विड टू सॉलिड आपण करू शकतो. सॉलिड टू लिक्विड म्हणजे मेल्टिंग प्रोसेस आणि लिक्विड टू सॉलिड फ्रीजिंग प्रोसेस. तर हा रिव्हर्सिबल आहे, म्हणजे आपण एका सबस्टन्सचं दुसऱ्यामध्ये, दुसऱ्या सबस्टन्सचं एकामध्ये, तर ती फेज चेंज आपण करू शकतो. हा इरिव्हर्सिबल चेंज आहे. इरिव्हर्सिबल कळतोय की हा वन वे. तुम्हाला एक माहिती असेल की कधी कधी सिटीमध्ये काय असतो, काही जे रूट्स आहे त्यांना वन वे वन वे असतो. वन वे म्हणजे काय, एका डायरेक्शनने गाडी जाते, परत रिटर्न त्या रस्त्याने येत नाहीये, रिटर्न साठी दुसरा रस्ता असतो. तर तो तसाच वे इथे असतो. तर वन वे असतो म्हणजे काय, रिएक्शन झाली, एक सबस्टन्स फॉर्म झाला, परत तो ओरिजिनल इलेमेंट मध्ये कन्वर्जन करता येत नाहीये. म्हणजे सिंपल प्रोसेस नाही तर नाहीये, त्याच्यासाठी खूप आपण असं म्हणू शकतो काही कंडिशन अप्लाय करून आपण ते कन्वर्जन कदाचित करू शकतो. तर या पार्ट मध्ये लक्षात ठेवा हा इरिव्हर्सिबल चेंज असतो. देन सम सबस्टन्स दे अंडरगो सब्लिमेशन प्रोसेस. सब्लिमेशन म्हणजे काय, व्हेन सॉलिड दे आर हिटेड दे डायरेक्टली अंडरगो वेपर स्टेट और गॅसियस स्टेट. एखादा सॉलिड सबस्टन्स आहे त्याला हिट केल्यानंतर डायरेक्ट गॅसियस स्टेट फॉर्म होते, मध्ये लिक्विड स्टेट ऍब्सेंट आहे, इथे आहे. तर या केस मध्ये याला सब्लिमेशन म्हणतात. विच आर सब्लिमेटरी सबस्टन्स, नॅफ्थॅलिन बॉल्स, कॅम्फर, आयोडीन, अमोनियम क्लोराइड. कॅम्फर म्हणजे कापूर असतो. कापूर जाळला, त्याचं जर कंबशन केलं तुम्ही, त्याला हिट केलं तर सॉलिड फेजचं डायरेक्ट गॅसेस मध्ये कन्वर्जन होतं. म्हणजे कापूरचा डायरेक्ट तुम्हाला ब्लॅक कलरचा स्मोक दिसेल, काळा असा दूर दिसतोय. ते कापूर जाळल्यानंतर काळा दूर दिसतोय म्हणजे त्याचं डायरेक्ट गॅसियस स्टेट मध्ये कन्वर्जन झालंय. कॅम्फर मध्ये म्हणजे जे ऑर्गॅनिक सबस्टन्स येतो त्यामध्ये कार्बन असतो, कार्बनचं कंबशन होत आहे आणि कार्बन डायऑक्साइड फॉर्म होत आहे, तर तिथे आपण ब्लॅक स्मोक बघू शकतो. तर कॅम्फर, नॅफ्थॅलिन बॉल्स आहे. तुम्ही बऱ्याच वेळेस आपल्या कपाटामध्ये पण नॅफ्थॅलिन बॉल्स असतात किंवा टॉयलेटमध्ये जो अनवॉन्टेड स्मेल येतोय तो अवॉइड करण्यासाठी तिथे नॅफ्थॅलिन बॉल्स ठेवलेले असतात. तर नॅफ्थॅलिन बॉल्स काय होतं, हळूहळू त्यांचं इव्हपोरेशन होत आहे आणि सॉलिड टू डायरेक्ट कोणत्या स्टेट मध्ये जात आहे, ते वेपर स्टेट. आपण त्या व्हाईट कलरच्या ज्या नॅफ्थॅलिन बॉल्स त्यांची साईज रिड्यूस होते हे बघू शकतो. तर हे पण काय आहे, सब्लिमेशन आहे. समजा अमोनियम क्लोराइड आहे किंवा आयोडीन आहे, आयोडीनचे वेपर्स आहे व्हायोलेट. तर सॉलिड आहे समजा, त्याला जर हिट केलं तर ते काय होतं, आयोडीनचे वेपर्स फॉर्म होतात आणि वेपर्सला कूल केल्यानंतर अगेन सॉलिड फेज मध्ये आपल्याला आयोडीन मिळतं. म्हणजे हा जो चेंज आहे हा रिव्हर्सिबल आहे. कसा आहे हा चेंज, रिव्हर्सिबल. इट इज कॉल्ड एज अ सब्लिमेशन. तर सब्लिमेशन रिव्हर्सिबल चेंज आहे. म्हणजे अमोनियम क्लोराइड हिट केल्यानंतर वेपर मिळतं आणि वेपर कूल केल्यानंतर अगेन तो सॉलिड स्टेट मध्ये मिळतोय. म्हणजे हा पण फॅक्टर एक इथे आपण कन्सिडर करू शकतो. बेसिकली तुम्हाला फिजिकल आणि केमिकल चेंज यांचा डिफरन्स कळाला असेल की फिजिकल चेंज मध्ये फिजिकल स्टेट चेंज होते, मीन सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस और गॅसेस टू लिक्विड, लिक्विड टू सॉलिड. आणि केमिकल चेंज
न्यू सबस्टन्स इज फॉर्म फ्रॉम द ओरिजिनल सबस्टन्स. ओरिजिनल सबस्टन्स पासून न्यू सबस्टन्स फॉर्म होतो विच हॅज द डिफरंट प्रॉपर्टी दॅन ओरिजिनल सबस्टन्स. यांच्या प्रॉपर्टी डिफरंट असतात ओरिजिनल सबस्टन्स पेक्षा. तर आता तुम्हाला बेसिक कळालंय, एलिमेंट मॉलिक्यूल कंपाऊंडचा डिफरन्स कळालाय, त्यानंतर फिजिकल आणि केमिकल चेंज पण कळालाय. तर आता आपण काही एक्झाम्पल बघूया आणि त्यातून आपण केमिकल रिॲक्शन जो आपला चॅप्टरचं नेम आहे त्याच्याकडे वळणार आहे. तर केमिकल रिॲक्शनच्या अगोदर आपण काही रिॲक्शन बघूया आणि त्याच्यामध्ये काय काय चेंज होतंय, नंतर आपण केमिकल रिॲक्शन कडे जाऊ. तर कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे काय, चुनखडी असते. when calcium carbonate they are heated up to 1000 degree celsius then it undergo decomposition. decomposition म्हणजे काय, ब्रेक होतो. जसं AB gives A plus B, तर त्याच्यामधले इन्ग्रेडियंट सेपरेट होतात. लाईम म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड आणि प्लस कार्बन डायऑक्साईड गेट सेपरेटेड. आता इथे आपल्याला काय करायचंय की आपल्याला हे जज करायचंय की इथे काही कलर चेंज होतोय किंवा गॅस रिलीज होतोय किंवा काही टेम्परेचर चेंज होतंय किंवा आणि याचा टाइप पण आपल्याला ओळखता आला पाहिजे, केमिकल चेंज और फिजिकल चेंज. आता फिजिकल चेंज मध्ये काय होते, फिजिकल स्टेट काय होते, चेंज होते. आणि केमिकल चेंज मध्ये न्यू सबस्टन्स काय होते, फॉर्म होतोय. तर आता आपण फर्स्ट रिएक्शन बघूया. व्हेन लाइमस्टोन इट इज हीटेड अप टू 1000 डिग्री सेल्सियस देन इट अंडरगो डिकम्पोजिशन, जे ब्रेक होतोय तो इट गिव्स लाइम अँड कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड गॅस तिथे इव्हॉल्व होतोय, इथे गॅस रिलीज होतोय कार्बन डायऑक्साइड. कलर चेंज नाहीये इथे, अँड टेम्परेचर चेंज, इथे टेम्परेचर इन्क्रीज होत आहे. तर ही जी हीट आहे ही कोण ऍब्झॉर्ब करतोय, कॅल्शियम कार्बोनेट. तो हीट ऍब्झॉर्ब करतोय, हीट काय करतोय, तो ऍब्झॉर्ब करतोय. नेचर ऑफ चेंज काय, केमिकल चेंज. देन झिंक व्हेन रिएक्ट विथ कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेटचं ब्ल्यू कलरचं सोल्युशन आहे. जर त्यामध्ये आपण झिंक ऍड केला तेथे डिस्प्लेसमेंट रिएक्शन होते. आपण डिटेल मध्ये रिएक्शनचे टाइप बघणार आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, एक ऍटम दुसऱ्या ऍटमने रिप्लेस होतोय. तर सिम्पली तुम्ही एवढं लक्षात ठेवा. तर इथे कॉपर गेट रिप्लेस बाय द झिंक. तर यांची रिप्लेसमेंट होते, सबस्टिट्यूशन होत आहे, तर रिप्लेसमेंट होत आहे. व्हेन झिंक इज ऍडेड टू द कॉपर सल्फेट सोल्युशन देन वी गेट झिंक सल्फेट प्लस कॉपर. आता हा जो कॉपरचा लेयर आहे हा सेपरेट होतोय आणि ते झिंक सल्फेट फॉर्म होतोय. कॉपर सल्फेट ब्ल्यू कलर आहे सोल्युशन, तर ब्ल्यू टू काय होतो, हा कलरलेस. तर ओरिजिनल जो सोल्युशन आहे ब्ल्यू होता आणि इथे न्यू सबस्टन्स फॉर्म झाला तर त्याचा सोल्युशनचा कलर काय होतो, चेंज होतो. इथे कलर चेंज आहे, ब्ल्यू टू कलरलेस. इथे गॅस रिलीज होतोय नाही, त्यानंतर टेम्परेचर चेंज होतोय नाही, इथे पण टेम्परेचर चेंज होत नाही. सॉरी, इथे टेम्परेचर चेंज आहे. इथे एक्झोथर्मिक रिएक्शन आहे, इथे हीट रिलीज होते. या रिएक्शन मध्ये काय रिलीज होते, हीट. रिएक्शन इन विच हीट इज रिलीज इट इज कॉल्ड एक्झोथर्मिक रिएक्शन. हा पण रिएक्शनचा एक टाइप आहे. देन K2CrO4 प्लस BaSO4 पोटॅशियम क्रोमेट प्लस बेरियम सल्फेट. तर इथे काय होत आहे, दोन गोष्टी आहेत. एक आहे पोटॅशियमचा जो क्रोमेट सॉल्ट आहे, हा जो पोटॅशियम आहे किंवा आपण इथे म्हणू शकतो याचा जो क्रोमेट आणि हा बेरियम पार्ट आहे हा कंबाईन होतोय आणि बेरियम क्रोमेट तयार करतोय. आता दोन गोष्टी, पोटॅशियम इकडे कोणता मेटल आहे, बेरियम. इथे क्रोमेट सॉल्ट आहे, इथे सल्फेट सॉल्ट आहे. तर इथे काय होतं, याचा क्रोमेट पार्ट आणि याचा बेरियम पार्ट. कधी पण काय करायचं, रिएक्शनचं जर तुम्हाला प्रोडक्ट लिहायचं आहे तर तुम्हाला हे ऑब्झर्व करता आला पाहिजे. AB रिएक्टंट आहे आणि CD रिएक्टंट आहे, तर याचा शेवटचा पार्ट आणि याचा फर्स्ट पार्ट हे जॉईन करायचे. आपल्याला प्रोडक्ट मिळतोय BC प्लस AD. असं जनरली रिएक्शन मध्ये करता येतं. AB प्लस CD गिव्स BC प्लस AD. तर याचा B आणि C पार्ट कंबाईन होतो आणि A आणि D पार्ट कंबाईन होऊन BC प्लस AD प्रोडक्ट फॉर्म करतोय. आपण तसंच केलेलं आहे. तर याचा क्रोमेट आणि बेरियम ऍड करून बेरियम क्रोमेट हा येलो कलरचा PPT तयार होतो. PPT म्हणजे सॉलिड रेसिड्यू त्या बीकर मध्ये खाली सेटल होतं आणि ते पोटॅशियम सल्फेट काय होतो, फॉर्म होतो. तर नेक्स्ट आहे सोडियम कार्बोनेट रिएक्ट विथ कॅल्शियम क्लोराइड. तर इथे रिएक्शन होते, तर कार्बोनेट इज रिप्लेस बाय क्लोराइड. तर इथे सोडियम कार्बोनेट आहे, इथे सोडियम क्लोराइड फॉर्म होत आहे आणि कॅल्शियम क्लोराइडच्या जागेवर कॅल्शियम कार्बोनेट येतोय. तर इथे आयनची एक्सचेंज होते. तर एक डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन, ही पण डबल डिस्प्लेसमेंट, ही डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे, डिकम्पोजिशन. हे टाइप आपण डिटेल मध्ये बघणार आहे. पण इथे केमिकल चेंज साठी आपण जस्ट काही एक्झाम्पल घेतलेले. तर आता आपण एक बेसिक पार्ट राहिलेला आहे तो एक बघूया. तर फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज तुम्हाला ओळखता येतो का? मी काही एक्झाम्पल सांगतोय, तुम्ही बघा ते तुम्हाला सांगता येतील. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इनटू द वॉटर. आता आईस वॉटर मध्ये कन्वर्ट होते म्हणजे ते फिजिकल स्टेट चेंज होते, इट इज अ फिजिकल चेंज. देन कुकिंग ऑफ फूड. आता कुकिंग करताना आपण खूप सारे इन्ग्रेडियंट ऍड करतोय, मसाल्याचे पदार्थ असतात, ते ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात. त्यानंतर आपण ऑइल ऍड करतोय, जे खाण्याचं तेल असतं, जसं
फॉर्च्यून असेल किंवा दुसरे असतील, जे काही ऑइल आपण ऍड करतोय त्यामध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे ऍसिडिक कंटेंट असतो. तर आपण या सगळ्या गोष्टी ज्या ऍड करतोय एक प्रकारे त्यांना हिट करतोय, त्यांच्यामध्ये केमिकल रिएक्शन्स होते. केमिकल रिएक्शन्स होते म्हणजे त्याच्यामध्ये केमिकल चेंज होतोय. तर कुकिंग ऑफ अ फूड इज अ केमिकल चेंज. हा केमिकल चेंज आहे. रिपनिंग ऑफ द फ्रूट, मी तुम्हाला सिंपल एक्झाम्पल सांगतो. समजा कैरी आहे, कैरी आंबट असते माहिती आहे, रॉ मँगो. तर कैरी तरी आंबट असते, त्याचं कन्व्हर्जन त्याच्यामध्ये काही दिवसांनी म्हणजे पिकते आणि त्याच्यामध्ये शुगर प्रोड्यूस होते. ग्रेपचं तसंच आहे, पहिले आंबट लागतात, ते आर सोअर इन टेस्ट, नंतर गोड लागतात, त्याच्यात शुगर प्रोड्यूस होते. तर हा जो चेंज आहे हा केमिकल चेंज आहे. हा काय केमिकल, हा इरिव्हर्सिबल चेंज आहे. आपण परत त्यामध्ये रिव्हर्स हा चेंज करू शकत नाहीये. तसा मिल्क इज कन्वर्टेड इनटू कर्ड, हा पण काय केमिकल चेंज आहे. देन मिल्क टर्न इनटू अ कर्ड, इट इज केमिकल चेंज. इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर, हे फिजिकल स्टेट मध्ये, फिजिकल स्टेट इथे चेंज होते, लिक्विड टू गॅसेस, इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर, म्हणून हे काय फिजिकल चेंज आहे. देन डायजेशन ऑफ फूड इन अ स्टमक. आता डायजेशन प्रोसेस कशी स्टार्ट होते तुम्हाला माहिती आहे. पहिले आपण काय करतोय, जे काही कॉम्प्लेक्स फूड आहे त्याचं कन्व्हर्जन डायजेशन प्रोसेस मध्ये काय तर सिंपल फूड मध्ये होतं. आपल्या बॉडीसाठी जी काही इम्पॉर्टंट एनर्जीचा फॅक्टर आहे तो असतो ग्लुकोज. तर कॉम्प्लेक्स फूड इज कन्वर्टेड इनटू सिंपल फूड विच इज कॉल्ड एज अ ग्लुकोज. हे सगळं डायजेशन प्रोसेस मध्ये होतंय. त्यामध्ये आपल्या स्टमक मध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड असतो, वेगवेगळे ज्यूस सिक्रेट होत आहे, त्यामध्ये पेप्सिन हा एक ज्यूस असतो. तर हे सगळे मिळून काय करतात, फूडला डिकम्पोज करताय. हे डिकम्पोज म्हणण्यापेक्षा ते कॉम्प्लेक्स फूड असतो, ग्लुकोजची जी चेन असते त्याला ब्रेक करतात, ग्लुकोज मॉलिक्यूल सेपरेट होतो आणि तो आपल्या बॉडीसाठी एनर्जी म्हणून यूज केला जातो. तर डायजेशन ऑफ फूड इन अ स्टमक इज अ केमिकल चेंज. देन साइज रिडक्शन ऑफ नॅफ्था बॉल्स एक्सपोज टू एअर. आता आपण नॅफ्थॅलिन बॉल्स त्याचं एक्झाम्पल बघितलं तर याचं सॉलिड टू गॅसेस होतं, गॅसेसचं सॉलिड होऊ शकतं. तर इथे फिजिकल स्टेट चेंज होते, हा रिव्हर्सिबल चेंज आहे, therefore इट इज फिजिकल चेंज. याला फिजिकल चेंज आपण म्हणू शकतो. देन स्टेनिंग ऑफ शहाबादी और कडप्पा टाईल बाय लेमन ज्युसेस. आता जर समजा चुकून असं होत आहे की शहाबादी फरशीवरती लेमन ज्यूस वगैरे पडतोय, तर आपण तिथे बघू शकतो बबल्स वगैरे रिलीज होत आहे, कारण लेमन ज्यूस मध्ये ऍसिडिक कंटेंट आहे, त्यामध्ये सायट्रिक ऍसिड असतो आणि शहाबादी टाईल्स त्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट असतो. त्यांची ऍसिड प्लस बेस इंटरॅक्शन होऊन सॉल्ट प्लस वॉटर आणि प्लस कार्बन डायऑक्साइड रिलीज होतोय. हा केमिकल चेंज आहे. देन ब्रेकिंग ऑफ ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलिंग फ्रॉम द हाइट. ब्रेकिंग ऑफ अ ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलिंग फ्रॉम द हाइट. आता बघा ग्लास ब्रेक होतोय, याच्यामध्ये काही नवीन चेंज होत नाहीये, तेच इन्ग्रेडियंट आहे, तेच आहे. तर ग्लास जो आहे आपण त्यापासून परत सेम ग्लास सिंथेसाइज करू शकतो, कारण तुम्हाला माहिती आहे जे आपण असं म्हणू शकतो काही गोष्टी रिसायकल करता येतात. त्याच्यात प्लास्टिक आहे, ग्लास आहे, त्यापासून सेम टाईपचा आपण ग्लास सिंथेसाइज करू शकतो आणि इन्ग्रेडियंट सेम असतात, त्याच्यामुळे आपण याला फिजिकल चेंज म्हणणार आहे. तर आपण खूप साऱ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. तर यावर फिजिकल चेंज आणि केमिकल चेंजचे आपण डिफरंट एक्झाम्पल बघितले. तर आपण आता डिटेलमध्ये केमिकल रिएक्शन समजावून घेणार आहे. तर केमिकल रिएक्शनच्या अगोदर तुम्हाला एक जनरल गोष्टी आपण बघूया की रिएक्टंट म्हणजे काय, द सबस्टन्स विच पार्टिसिपेट इन केमिकल रिएक्शन, the original substance which participate in chemical reaction, they are called as a reactant. And in the chemical reaction when the new substance is formed which is called as a product, reactant is always written on left hand side and product are always written on the right hand side. For example, a plus b gives c plus d. तुम्हाला समजण्यासाठी एक जनरल हे घेऊया इक्वेशन. a plus b, these are the two reactant, they gives product c plus d. आता साइन कन्व्हेन्शन मध्ये आपण हे डिटेल बघूया. यामध्ये काय आहे की एरो वरती काय काय लिहितात, टेम्परेचर लिहितात, रिएक्शनला स्पेसिफिक समजा हीट करायला लागतंय तर टेम्परेचर तिथे लिहावं लागतं, नाही तर डेल्टा साइन देतात, ट्रायंग्युलर साइन, प्रेशर लिहितात, कॅटलिस्ट पण इथे एरो वरती आपण लिहू शकतो. त्यानंतर इथे सॉल्व्हंट पण लिहिला जातो. सॉल्व्हंट समजा इथे काहीतरी वेगळा कंपाऊंड अल्कोहोल यूज केला जातोय तर तो पण इथे लिहिला जात आहे. देन केमिकल फॉर्म्युले, तुम्हाला माहिती केमिकल फॉर्म्युले काय असतात. द केमिकल फॉर्म्युले दीज आर द सिम्बॉल विच आर मेड फॉर द एलिमेंट्स, कंपाउंड्स अँड मॉलिक्यूल. आता सिम्बॉल्स, फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन एलिमेंट म्हटला तर आपण O ने दाखवणार, मॉलिक्यूल म्हटला तर O2 ने दाखवणार, येते लक्षात. आणि जेव्हा याचा कंपाऊंड फॉर्म होतंय, समजा वॉटर आहे तर H2O ने दाखवणार. तर हे डिफरंट सिम्बॉल आहे. कार्बन डायऑक्साइड साठी आपण CO2 यूज करतोय, देन अमोनियासाठी NH3 यूज करतोय, सोडियम हायड्रॉक्साइड साठी NaOH यूज करतोय. तर हे डिफरंट सिम्बॉल आहे. ते कशासाठी बनवले, इलेमेंट, मॉलिक्यूल आणि कंपाऊंड हे शॉर्ट मध्ये रिप्रेझेंट करण्यासाठी बनवले. आपण असं सांगू शकतो की व्हॉट आर केमिकल फॉर्म्युले. केमिकल फॉर्म्युले दीज आर द सिम्बॉल
a short symbol or condensed form which by which we can represent any molecule, compound and element, molecule and compound हे आपण इथे रिप्रेझेंट करू शकतो. देन केमिकल इक्वेशन, महत्वाचा पार्ट आहे की केमिकल इक्वेशनचा मीनिंग काय होतं. केमिकल रिएक्शन can be shown by the condensed symbol or chemical formulae. condensed symbol काय असतात, condensed म्हणजे शॉर्ट सिम्बॉल. तर आपण केमिकल इक्वेशन्स या सिम्बॉल किंवा या फॉर्म्युलेचा यूज करून दाखवू शकतो. आता तुम्हाला वर्ड इक्वेशन माहिती, वर्ड इक्वेशन म्हणजे काय, जे शब्दात लिहिलेले आहे. कार्बन प्लस ऑक्सिजन गिव्स कार्बन डायऑक्साइड. कार्बनचा सिम्बॉल काय आहे C प्लस ऑक्सिजनचा सिम्बॉल O2 गिव्स कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइडचा सिम्बॉल काय आहे CO2. हे वर्ड इक्वेशन आहे आणि वर्ड इक्वेशन आपण कशाने दाखवलंय, या सिम्बॉलने दाखवलंय. त्याला आपण केमिकल इक्वेशन म्हणणार. देयरफॉर केमिकल इक्वेशन आपण त्याला म्हणतो. तर केमिकल इक्वेशनचं मीनिंग काय होतं. केमिकल इक्वेशन केमिकल रिएक्शन रिप्रेझेंट करण्यासाठी आपण केमिकल इक्वेशनने सुरुवात करतोय. तर the representation of chemical reaction by a condensed form using a chemical formula is called as a chemical equation. तर बघा, केमिकल रिएक्शन दाखवण्यासाठी आपण कंडेन्स्ड फॉर्म किंवा हे सिम्बॉल यूज करतोय. तर केमिकल फॉर्म्युलेचा यूज करून आपल्याला केमिकल इक्वेशन दाखवता येते. आता महत्त्वाचा पार्ट आहे की केमिकल रिएक्शन्स म्हणजे काय. आतापर्यंत केमिकल रिएक्शन मध्ये एक्झॅक्टली काय होतंय. इन केमिकल रिएक्शन द ओरिजिनल सबस्टन्स अंडरगो बॉन्ड ब्रेकिंग प्रोसेस and the product will be formed or new substance form in which new bond will be formed. तर जो ओरिजिनल सबस्टन्स आहे त्यामध्ये बॉन्ड ब्रेक होता आणि न्यू जो प्रोडक्ट फॉर्म होता त्यामध्ये न्यू बॉन्ड काय होता, फॉर्म होता है. The chemical reaction is a process in which substance undergo bond breaking and are transformed into new substance. इथे बॉन्ड ब्रेक होता है, न्यू बॉन्ड फॉर्म होता है आणि त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होत आहे. and the new substance by formation of new bond. तर हे लक्षात ठेवा की केमिकल रिएक्शनचा मीनिंग काय. इट इज अ प्रोसेस इन विच सम सबस्टन्स अंडरगो बॉन्ड ब्रेकिंग अँड ट्रान्सफॉर्म इनटू न्यू सबस्टन्स इन विच द फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड टेक्स प्लेस. तर इथे न्यू बॉन्ड फॉर्म होत आहे आणि ओल्ड बॉन्ड काय होत आहे, ब्रेक होत आहे. त्यालाच केमिकल रिएक्शन्स म्हटलेले आहे. तर केमिकल रिएक्शन्स मध्ये काही गोष्टी आहेत, आपण त्याला साइन कन्व्हेन्शन म्हणू शकतो की तुम्हाला काही रूल्स लक्षात ठेवावे लागतील. तर रायटिंग अ केमिकल इक्वेशन. आता केमिकल इक्वेशन मध्ये अजून एक पार्ट आहे. जर LHS म्हणजे लेफ्ट हँड साइडला कोण असतो, रिएक्टंट, आणि RHS राइट हँड साइडला कोण असतो, प्रोडक्ट. इफ द नंबर ऑफ ॲटम ऑन द लेफ्ट हँड साइड अँड राइट हँड साइड और LHS अँड RHS आर इक्वल, द नंबर ऑफ ॲटम दोन्ही साइडला सेम असेल, समजा कार्बन 1 ऑक्सिजन 2 ऑक्सिजन 2. इफ द नंबर ऑफ ॲटम ऑन लेफ्ट हँड साइड अँड राइट हँड साइड ऑफ केमिकल इक्वेशन आर इक्वल, then that equation is called balanced chemical equation. त्याला काय म्हणतात, बॅलन्स केमिकल इक्वेशन. आता आपण रायटिंग अ केमिकल इक्वेशन त्याचे रूल्स बघूया. तर रूल्स काय असतात, जसं आपण आताच बघितलेलं आहे. द रिएक्टंट्स आर ऑलवेज रिटन ऑन द लेफ्ट हँड साइड which the substance which participate in reaction they are reactant. तर ते लेफ्ट हँड साइडला लिहिले जातात. if two or more reactants are present then they are the plus sign is written between them. जर दोन रिएक्टंट आहे त्यापेक्षा जास्त आहे त्याच्यामध्ये आपण प्लस साइन देतो, A plus B plus C असं पण करू शकतो आपण. देन आता इथे एरो दाखवला जातो. एरो म्हणजे काय, डायरेक्शन आहे रिएक्शनची डायरेक्शन काय, रिएक्टंट टू प्रोडक्ट. then arrow is written and then on the right hand side the substance which is formed in this reaction it is written on the right hand side which is called as a product. and new substance right hand side ला लिहितात जो फॉर्म होतो रिएक्शन मध्ये. प्रोडक्ट साठी तोच रूल आहे की प्रोडक्ट 2 असतील किंवा मोर असतील तर इथे प्लस साइन लिहायचं मध्ये. देन आता प्रोडक्ट दाखवण्यासाठी एक महत्त्वाचा रूल आहे. आता तुम्ही लक्षात ठेवा, रिएक्टंट प्रोडक्ट किंवा काही पण असेल यामध्ये याच्या खाली काय लिहायचंय, सॉलिड, गॅसियस किंवा लिक्विड स्टेट किंवा ॲक्वेस. तर या गोष्टी लिहायच्या. फिजिकल स्टेट इज रिटन. समजा A हा सॉलिड असेल तर इथे S लिहायचा आहे, B हा लिक्विड असेल तर इथे L लिहायचा आहे, देन C हा गॅसेस असेल तर इथे G लिहायचा आहे. देन समजा AB हा जो सॉल्ट आहे वॉटर मध्ये डिसॉल्व केला त्याचं सोल्युशन बनवलं तर ॲक्वेस लिहायचं आहे. तुमच्या लक्षात आलंय. A रिएक्टंट आहे समजा तो सॉलिड फेज मध्ये, B लिक्विड फेज मध्ये, मग खाली ब्रॅकेट मध्ये L लिहायचा आहे, C गॅसियस आहे तर इथे G लिहायचा आहे. देन AB हा सॉल्ट आहे वॉटर मध्ये डिसॉल्व केलाय तर त्याला AQ म्हणजे ॲक्वेस लिहितात. तर इथे जी काही मेन बॅलन्स केमिकल इक्वेशन लिहिलं जात आहे फायनली, तर त्यामध्ये काय लिहिलं जातं, इथे फिजिकल स्टेट आर ऑलवेज रिटन फॉर द रिएक्टंट अँड प्रोडक्ट तिथे लिहिले जात आहे. आता दोन गोष्टी, एखाद्या रिएक्शन मध्ये समजा इथे गॅस इव्हॉल्व होतोय
तर त्या गॅस कार्बन डायऑक्साईड तो लिहिल्यानंतर व्हर्टिकल ॲरो दाखवायचा आहे, कारण रिॲक्शन मिक्सचर मधून गॅस काय होतोय, रिलीज होतोय, तो अपवर्ड डायरेक्शन मध्ये जातोय. हायड्रोजन गॅस आहे, कार्बन डायऑक्साईड गॅस आहे, तर अपवर्ड डायरेक्शन मध्ये जातोय, म्हणून इथे अपवर्ड ॲरो लिहिला जातोय. आता ही जी प्रोसेस आहे, ही जी रिॲक्शन, पोटॅशियम क्रोमेट रिॲक्ट विथ बेरियम सल्फेट, इट गिव्स पोटॅशियम सल्फेट अँड बेरियम क्रोमेट. तर दोन प्रोडक्ट इथे फॉर्म होत आहे. तर एक प्रोडक्ट जो असतो, आता बेसिकली हे दोन सॉल्ट वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलेले, नंतर ते मिक्स केले जातात. मिक्स केल्यानंतर दोन प्रोडक्ट फॉर्म होत आहे, एक सोल्युबल असतो आणि एक इनसोल्युबल. सोल्युबल म्हणजे तो वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होतोय त्या सोल्युशन मध्ये, आणि इनसोल्युबल याची येलो असे पार्टिकल्स, सॉलिड पार्टिकल रेसिड्यू आपल्याला दिसतोय. त्याला पीपीटी म्हणतात. हा डाऊनवर्ड ॲरोने दाखवतात. हा कसा दाखवतात, डाऊनवर्ड ॲरोने. जसं बघा, मी तुम्हाला सिंपल एक्झाम्पल सांगेल. जसं तुम्ही हे बघितलंय, समजा नदी असेल, तिथून मी समजा पाणी आणलेलं आहे, त्याच्यामध्ये मड वगैरे असणार आहे, माती असणार आहे, तर ती काय होते, हळूहळू स्लोली काय होते, खाली सेटल होते. तसंच इथे पीपीटी पण काय होते, खाली सेटल होते. तर पीपीटी म्हणजे प्रेसिपिटेट. प्रेसिपिटेट म्हणजे काय, द रेसिड्यू इज फॉर्म by the mixing two solution in which this solid residue is settle at the bottom of beaker. तो solid residue beakerच्या बॉटमला खाली काय होतं, सेटल होतो, तर त्याला पीपीटी म्हणतात. तर पीपीटी जर फॉर्म होत आहे, इथे येलो पीपीटी फॉर्म होतोय, तर तो खाली सेटल होतोय, त्याच्यासाठी डाऊनवर्ड ॲरो दाखवतात. कसा ॲरो दाखवतात, डाऊनवर्ड. म्हणजे गॅसेस साठी अपवर्ड ॲरो, आणि जर प्रोडक्ट जर पीपीटी असेल तर तो डाऊनवर्ड ॲरोने दाखवतात. तर इथे अपवर्ड ॲरो आपण कार्बन डायऑक्साईड साठी यूज केलाय, कारण तो गॅस इव्हॉल्व्ह होतोय, आणि ते पीपीटी त्या बीकर मध्ये फॉर्म होत आहे, खाली सेटल होणार आहे, सॉलिड रेसिड्यू येतोय, तर तो डाऊनवर्ड ॲरोने दाखवला जातो. आता अजून एक महत्त्वाचं, एखादी रिॲक्शन होते तर त्याच्यासाठी स्पेसिफिक हीट लागते, म्हणजे टेम्परेचर आपण इथे दाखवणार आहे. काही ठिकाणी प्रेशर पण लागतं, इथे दाखवलं जात आहे. कॅटलिस्ट इज अ सबस्टन्स विच इन्क्रीज द स्पीड ऑफ द रिॲक्शन. तर एखादी रिॲक्शन स्पीड अप करण्यासाठी, लवकर होण्यासाठी कॅटलिस्ट यूज केला जातो. कॅटलिस्टचा मेन रोल काय असतो, जे रिॲक्टंट असतात, फॉर एक्झाम्पल ए बी एंड सी डी, दीज आर द रिॲक्टंट, आणि हा कॅटलिस्टचा सरफेस आहे, हा कॅटलिस्ट आहे. तर या सरफेस वरती ए बी आणि सी डी यांच्यामध्ये इंटरॅक्शन होते, तर तो सरफेस प्रोव्हाइड करतोय. काय प्रोव्हाइड करतोय, सरफेस. दिस कॅटलिस्ट प्रोव्हाइड द सरफेस फॉर रिॲक्टंट, तो सरफेस प्रोव्हाइड करतोय, अँड इट स्पीड अप द रिॲक्शन, इट इन्क्रीज द रेट ऑफ द रिॲक्शन. तो रिॲक्शनचा रेट इन्क्रीज करतोय किंवा स्पीड वाढवतोय. तर कमीत कमी वेळेत रिॲक्शन होण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये कॅटलिस्ट यूज केले जातात. कॅटलिस्ट हे काय असतात, मेटल्स असतात. फॉर एक्झाम्पल निकेल आहे, आयर्न आहे, हे कॅटलिस्ट म्हणून यूज केले जातात. गोल्ड, सिल्वर हे पण यूज केले जातात. प्लॅटिनम पण खूप जास्त प्रमाणात यूज केला जातो. पण हे कॉस्टली, सगळे जे आहेत हे कॉस्टली मेटल्स आहेत. तर आपण पुढे बघू शकतो. याचं जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर व्हेजिटेबल ऑइलचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगेन. व्हेजिटेबल ऑइल, आता इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला माहिती आहे, ऑइल आणि फॅट, ऑइल इज कन्वर्टेड इनटू द फॅट्स. तर इथे निकेल हा कॅटलिस्ट यूज केला जातोय, तर तो ॲरोवरती लिहिला जातोय. ऑइल म्हणजे माहितीये, वनस्पती जे काही ऑइल आहे, म्हणजे व्हेजिटेबल ऑइल म्हणतो आपण त्याला, या ऑइलला हीट करून, कॅटलिस्ट यूज करून त्याचं कन्वर्जन फॅट्स मध्ये केलं जातंय. व्हेजिटेबल ऑइल रिॲक्ट विथ हायड्रोजन. तर इथे ऑइल आणि हायड्रोजन यांची इंटरॅक्शन होते, तर इथे निकेल कॅटलिस्ट यूज करून आणि 60 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर यूज करून त्याचं कन्वर्जन फॅट मध्ये बनवलं जातं. फॅट म्हणजे काय, आर्टिफिशियल घी म्हणतो आपण त्याला, डालडा वगैरे प्रोडक्ट असतो. जसं आपण गावठी तूप खातो, तसं आर्टिफिशियल घी पण मिळत आहे, आर्टिफिशियल ते तूप आहे ते बनवलं जातं. ऑइल प्लस हायड्रोजन, निकेल कॅटलिस्ट 60 डिग्री सेल्सिअस, आणि इथे फॅट्स फॉर्म होत आहे. देन वनस्पती ऑइल इज कन्वर्टेड इनटू वनस्पती घी बाय युजिंग निकेल कॅटलिस्ट ॲट 60 डिग्री सेल्सिअस. तर इथे कॅटलिस्ट यूज केला जातोय. आता काही रिॲक्शन मध्ये मे बी हीट ऍब्झॉर्ब होते आणि काही ठिकाणी हीट रिलीज होते. त्याचे आपण दोन एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल कॅल्शियम कार्बोनेट, त्याला आपण हीट सप्लाय करतोय, इट गिव्स लाईम अँड कार्बन डायऑक्साइड. आणि दुसरं आपण एक्झाम्पल बघू, झिंक प्लस कॉपर सल्फेट, झिंक सल्फेट प्लस कॉपर प्लस हीट. आता दोन्ही रिॲक्शन तुम्ही ऑब्झर्व करा
कॅल्शियम कार्बोनेट प्लस हीट. कॅल्शियम कार्बोनेट हीट ऍब्सॉर्ब करतोय, या हीटचा यूज बॉन्ड ब्रेक करण्यासाठी होतोय. जे काही कॅल्शियम आणि कार्बोनेट मध्ये जो बॉन्ड आहे तो ब्रेक होतोय, मग कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड सेपरेट होतोय. तर काही रिएक्शन मध्ये जी काही हीट ऍब्सॉर्ब केली जाते किंवा हीट रिलीज होते, हीट ऍब्सॉर्ब केली तर एंडोथर्मिक रिएक्शन, हीट रिलीज होते त्याला एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणतात. ते आपण डिटेल मध्ये पुढे बघूया. झिंक प्लस कॉपर सल्फेट गिव्स झिंक सल्फेट प्लस कॉपर, आणि यामध्ये हीट रिलीज होते. If heat is absorbed in specific reaction or released in reaction, then it is written on the left hand side or right hand side of the product. तर इथे लेफ्ट हँड साइडला और आयदर राईट हँड साइडला आपण हे इंडिकेट करू शकतो. आता तुम्हाला हे सगळे रूल्स समजलेले की आपण नेमकं केमिकल इक्वेशन दाखवण्यासाठी कोणकोणत्या रूलचा यूज करणार आहे. आता फक्त यामध्ये एक गोष्ट राहिलेली की आता समजा एखाद्या रिएक्शन मध्ये असं होतंय की आपण त्याला कंडिशनल रिएक्शन म्हणता येईल. आता आपण बघू शकतो की कॉपर आणि नायट्रिक ऍसिड यांची रिएक्शन्स होते. व्हेन कॉपर रिएक्ट विथ नायट्रिक ऍसिड, कॉपर आणि नायट्रिक ऍसिडची रिएक्शन होते. यामध्ये दोन गोष्टी, नायट्रिक ऍसिड मे बी कॉन्सन्ट्रेटेड और डायल्यूट. डायल्यूट म्हणजे काय की यामध्ये वॉटर सॉल्व्हंट ऍड केलेला आहे, मग तो डायल्यूट होतोय. आणि जर प्युअर ऍसिड असेल तर त्याला कॉन्सन्ट्रेटेड म्हणतात. कॉपर व्हेन रिएक्ट विथ नायट्रिक ऍसिड और कॉपर व्हेन रिएक्ट विथ डायल्यूट नायट्रिक ऍसिड, कॉन्सन्ट्रेटेड और डायल्यूट. आता याचा कॉमन प्रोडक्ट आहे कॉपर नायट्रेट. कॉपरची व्हॅलेन्सी +2, नायट्रेटची व्हॅलेन्सी, ते क्रॉस करून काय येतं Cu 1 टाइम्स आणि नायट्रेट 2 टाइम्स. तर इथे CuNO3 ट्वाइस म्हणजे कॉपर नायट्रेट फॉर्म होते +H2. या दोन्ही रिएक्शन साठी हा कॉमन प्रोडक्ट आहे. बट या रिएक्शन मध्ये नायट्रोजन डायऑक्साइड हा एक वेगळा प्रोडक्ट फॉर्म होतोय आणि या रिएक्शन मध्ये नायट्रिक ऑक्साइड हा वेगळा प्रोडक्ट फॉर्म होतोय. नायट्रोजन डायऑक्साइड म्हणजे 2 ऑक्सिजन आहे आणि इथे नायट्रिक ऑक्साइड फॉर्म होतोय. तर या कंडिशनल रिएक्शन आहे, इथे कॉन्सन्ट्रेटेड आणि इथे डायल्यूट लिहिलेलं असतं. म्हणजे रिएक्शन अशी पण आहे की आपण कोणता ऍसिड यूज करतोय ते पण त्याच्या खाली लिहावं लागतं, कॉन्सन्ट्रेटेड और डायल्यूट. तर डायल्यूट ऍसिड हार्मफुल नसतं, पण कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड काय हार्मफुल आहे. जर आपल्या स्किन वरती पडले तर ते स्किन बर्न करू शकतो. आणि डायल्यूट मध्ये सॉल्व्हंट ऍड केलेला आहे म्हणून त्याची पॉवर कमी असते. तर इथे ऍसिडची जी काही पॉवर आहे किंवा ऍसिडचं जे प्रपोर्शन आहे ते पण आपण दाखवू शकतो. तर इथे कॉन्सन्ट्रेटेड आणि डायल्यूट हा पार्ट लिहिता येतो. आता बेसिकली एखादं केमिकल इक्वेशन दाखवण्यासाठी तुम्हाला काय काय कळालंय, रिएक्टंट लेफ्ट साइडला, प्रोडक्ट राईट साइडला लिहितात, त्याच्या कंडिशन्स ॲरोवरती लिहितात, टेम्परेचर, प्रेशर, कॅटलिस्ट आणि सॉल्व्हंट हे आपण इथे लिहू शकतो. आणि दुसरं की ऍसिड कॉन्सन्ट्रेटेड आहे की डायल्यूट हे पण आपण इथे दाखवू शकतो. आणि एखाद्या रिएक्शन मिक्सचर मध्ये जर प्रोडक्ट गॅसियस असेल तर व्हर्टिकल एरो करायचा, जर पीपीटी सॉलिड रेसिड्यू फॉर्म होतोय, खाली सेटल होतोय सोल्युशन मध्ये, तर आपण डाउनवर्ड एरो दाखवू शकतो. तर या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. तर आता पुढचा महत्त्वाचा पार्ट आहे हाऊ टू बॅलन्स अ केमिकल इक्वेशन. तर
आपण आता नेक्स्ट पार्ट बघणार आहे बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन. एखादं समजा इक्वेशन आहे ते बॅलन्स कसं करतात, किती स्टेप मध्ये ते बॅलन्स करता येतं आणि एक्झाम मध्ये नेमका यावरती कसा क्वेश्चन विचारला जातो.
आता आपण बॅलन्स इक्वेशन कसं करतात ते बघणार आहे. तर बॅलन्स इक्वेशनचं मीनिंग काय होतं, इफ द नंबर ऑफ atoms ऑन लेफ्ट हँड साइड और ऑन द राइट हँड साइड ऑफ द एनी केमिकल रिएक्शन दे आर द सेम, देन इट इज कॉल्ड बॅलन्स केमिकल इक्वेशन. जर तुम्हाला एखादी रिएक्शन लिहिलेली दिसते त्यामध्ये नंबर ऑफ ॲटम दोन्ही साइडला सेम असेल पर्टिक्युलर एलिमेंट साठी, तर आपण याला बॅलन्स इक्वेशन म्हणू शकतो. तर स्टेप्स विच आर इन्व्हॉल्व इन बॅलन्सिंग द केमिकल इक्वेशन. तर क्वेश्चन असा विचारला जातो, बॅलन्स द फॉलोइंग केमिकल इक्वेशन. तर पुढचं जे काही इक्वेशन दिलेलं आहे ते तुम्हाला बॅलन्स फॉर्म मध्ये लिहायचं आहे. तर याच्यामध्ये 4 स्टेप्स आहे बेसिकली. तर फर्स्ट स्टेप मध्ये नेहमी काय करतात, जे वर्ड इक्वेशन दिलेलं आहे किंवा जी रिएक्शन दिलेली ती ऍज इट इज तशीच लिहितात. स्टेप नंबर 1, राइट द गिवन केमिकल इक्वेशन. सोडियम हायड्रॉक्साइड त्याचा फॉर्म्युला NaOH, सल्फ्युरिक ऍसिड H2SO4, देन एरो सोडियम सल्फेट Na2SO4, वॉटर H2O. आता लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही या टाइपचा क्वेश्चन अटेम्प्ट करताय तर जे केमिकल सिम्बॉल्स आहे ते ऍक्युरेटली लिहायचं आहे. लाईनच्या खाली हे नंबर्स आले पाहिजे, यांना आपण सबस्क्रिप्ट म्हणतोय. आणि वरती जे आहे कॅपिटल लेटर स्मॉल लेटर, Na चा सिम्बॉल Na कॅपिटल N आहे आणि A स्मॉल आहे. ऑक्सिजन कॅपिटल H कॅपिटल, H कॅपिटल S कॅपिटल O. तसंच इथे पण तसंच लिहायचं आहे. जो आपण म्हणू शकतो असा वेगळा एलिमेंट असेल तर तो कॅपिटल लेटरने स्टार्ट करायचा आहे. तर हे नेहमी बरोबर लिहायचे, तरच तुम्हाला याचे मार्क्स मिळू शकतात. स्टेप नंबर 2, इन स्टेप नंबर 2 राइट द नंबर ऑफ atoms प्रेझेंट इन LHS and RHS फॉर ईच एलिमेंट. तर इथे कोणकोणते एलिमेंट दिसतात, सोडियम, देन ऑक्सिजन, देन हायड्रोजन अँड सल्फर. दोन्ही साइडला हेच एलिमेंट्स आहेत. आता आपल्याला नंबर ऑफ ॲटम काउंट करायचे. रिएक्टंट मध्ये 1 सोडियम, देन ऑक्सिजन 4 + 1 5, इथे 4 ॲटम्स आहे H2SO4, सल्फ्युरिक ऍसिड मध्ये 4 आणि NaOH मध्ये 1, SO4, 4 + 1 किती झाले 5 ऑक्सिजन. देन हायड्रोजन इथे 2 आहे H2 आणि इथे 1 आहे, 2 + 1 3 हायड्रोजन ॲटम. देन सल्फरचा 1 ॲटम आहे, हा कोणत्या राईट लेफ्ट हँड साइडला आहे. तर रिएक्टंट मध्ये आता प्रोडक्ट मध्ये काउंट करू आपण. 2 सोडियम ॲटम, देन 1 सल्फर, देन 4 + 1 5 ऑक्सिजन अँड 2 हायड्रोजन. तर आता इथे डिफरंट काय दिसतंय, सोडियम डिफरंट दिसतोय, हायड्रोजन डिफरंट दिसतोय. तर पहिले आपण सोडियम बॅलन्स करणार आहे, नंतर हायड्रोजन. देन स्टेप नंबर 3, आता तुम्हाला असा मॉलिक्युल ऑब्झर्व करायचा आहे ज्यामध्ये सोडियम प्रेझेंट आहे. सोडियम इन रिएक्टंट NaOH, रिएक्टंट मध्ये तो NaOH मध्ये प्रेझेंट आहे आणि सोडियम प्रोडक्ट मध्ये Na2SO4 सोडियम सल्फेट मध्ये प्रेझेंट आहे. नंबर ऑफ सोडियम ॲटम इनिशियली 1 आणि इथे काय 2 आहे, 1 2 आहे इनिशियल ॲटम्स. आता आपल्याला बॅलन्स करायचं आहे, मग NaOH ला 2 ने मल्टिप्लाय करायचं. NaOH च्या पुढे काय लिहायचं, 2 लिहायचं. मग इथे 2 × Na 2 Na होतंय. आता एक लक्षात ठेवा, हा जो आपण 2 लिहिलेला आहे हा प्रत्येक ॲटम्सला मल्टिप्लाय असतो. तर 1 मॉलिक्युल ऑफ NaOH इथे 1 असो किंवा इथे 2 असेल तर हा 2 सोडियमला मल्टिप्लाय असतो. 2 सोडियम ॲटम, 2 ऑक्सिजन ॲटम, 2 हायड्रोजन ॲटम. जो पुढे आपण 2 लिहितो या सगळ्या ॲटम्सला काय असतो, मल्टिप्लाय. आपण राइट हँड साइडला 2 सोडियम होता म्हणून लेफ्ट हँड साइडला 2 सोडियम करण्यासाठी ते 2 ने मल्टिप्लाय करतोय म्हणजे 2 सोडियम होतोय. तर हियर NaOH इट इज मल्टिप्लाइड बाय 2 टू बॅलन्स दिस NaOH, सोडियम इन NaOH वी मल्टिप्लाय दिस मॉलिक्यूल बाय 2, याला 2 ने मल्टिप्लाय केलाय. 2 NaOH इनिशियली 1 होता, आपण किती लिहिलाय 2 NaOH. आता 2 सोडियम आहे आणि इकडे पण काय आहे Na2 म्हणजे 2 सोडियम आहे. तर इथे 2 सोडियम मागे लिहिलेला आहे आणि इथे 2 पुढे लिहिलेला आहे. कुठे लिहिलेला असेल पण तो सेम नंबर पाहिजे. आता पुढचा पार्ट आहे, आपण डिफरंट काय बघितलं होतं, हायड्रोजन. हायड्रोजन बॅलन्स करू. हायड्रोजन बॅलन्स करताना दोन्ही साइड नीट ऑब्झर्व करायचं आहे. बॅलन्स हायड्रोजन ॲटम बाय अप्लाइंग फॅक्टर. कुठे अप्लाय करायचं बघा. आता 2 × हायड्रोजन, जर तुम्ही NaOH मध्ये हायड्रोजन बघितले किती आहे, 2 × हायड्रोजन 2 हायड्रोजन. या मॉलिक्युल मध्ये 2 हायड्रोजन आणि इथे 2 + 2 किती होता 4. तर या साइडला 4 हायड्रोजन आहे. किती हायड्रोजन आहे 4. आणि या साइडला किती हे H2O मीन्स इथे 2 हायड्रोजन आहे. मग बॅलन्स कसं करणार, लेफ्ट हँड साइड कंटेन 4 हायड्रोजन अँड राइट हँड साइड कंटेन 2 हायड्रोजन. देयरफॉर मल्टिप्लाय H2O बाय 2. H2O ला 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 2 चं काय होणार आहे 4 हायड्रोजन. मग आपण काय केलेलं आहे, अप्लाय 2 फॅक्टर फॉर दिस H2O. H2O च्या पुढे आपण 2 फॅक्टर लिहिलेला आहे. मग 2 2 चा किती होतोय 4 हायड्रोजन आणि इकडे 2 1 2 2 + 2 किती आहे 4. तर या NaOH मध्ये 2 हायड्रोजन आणि सल्फ्युरिक ऍसिड मध्ये 2 हायड्रोजन, 2 + 2 4 आणि ते 2 2 चा किती होतोय 4 हायड्रोजन. आता हायड्रोजन बॅलन्स झालेले. आता आपण ऑक्सिजन काउंट करू. हे एक लक्षात ठेवा की हायड्रोजन ऑक्सिजन सायमल्टेनियसली बॅलन्स करतात.
म्हणजे एक ऍटम बॅलन्स केला की लगेच दुसरा चेक करायचा असतो. तर डिपेंड आहे, तुम्ही ऑक्सिजन पण अगोदर बॅलन्स करू शकता किंवा हायड्रोजन पण करू शकता. तर स्टेप वाईज जायचंय तर मला असं वाटतं की पहिले तुम्ही हायड्रोजन चेक करा आणि नंतर ऑक्सिजन. हियर ऑक्सिजन ॲटम इज बॅलन्स ऑन बोथ साइड. तर चेक करू आपण. 2 1 2 NaOH मध्ये 2 ऑक्सिजन आहे आणि इथे 4. 2 + 4 किती झाले 6. या साइडला 6 आहे का बघा, इथे 4 ऑक्सिजन आहे आणि इथे 2 1 2. वॉटर मध्ये 2, तर 2 1 2, 2 + 4 किती झाले 6. तर दोन्ही साइडला 6 ऑक्सिजन आहे म्हणजे ऑक्सिजन पण बॅलन्स आहे. Therefore final balance equation is 2 NaOH plus H2SO4 gives Na2SO4 plus 2H2. म्हणजे फायनल चेंज काय झाला, NaOH च्या पुढे 2 येतोय आणि H2O च्या पुढे काय येतोय 2 येतोय. म्हणजे नंबर ऑफ ऍटम्स ऑन लेफ्ट हँड साइड राइट हँड साइड दोन्ही काय झाले बॅलन्स झालेले. येते लक्षात. तर आपण कोणत्या सिक्वेन्सने इक्वेशन बॅलन्स केलेले आहे. शेवटचं एक लक्षात ठेवा की यामध्ये जेव्हा बॅलन्स इक्वेशन आपण लिहितोय तर त्यामध्ये फिजिकल स्टेट इंडिकेट करायची. आता NaOH आणि सल्फ्युरिक ऍसिड हे काय बनवले, ॲक्वेस सोल्युशन म्हणजे वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करून एक सोल्युशन बनवलंय म्हणून ॲक्वेस लिहायचंय. आणि वॉटर मध्ये कंपाऊंड फॉर्म होते म्हणून इथे ॲक्वेस लिहायचंय. आणि H2O हा लिक्विड असतो म्हणून तिथे L लिहिलेला आहे. तर आता समरी काय या पूर्ण रिएक्शन सिक्वेन्सची. तर हाऊ टू बॅलन्स केमिकल इक्वेशन. स्टेप नंबर 1, राईट अ गिवन केमिकल इक्वेशन. तर सिम्बॉल मध्ये लिहायचंय. देन सेकंड, काउंट द नंबर ऑफ ऍटम ऑन LHS RHS. दोन्ही साइडला नंबर ऑफ ऍटम्स काउंट करायचे. याप्रमाणे हा टेबल बनवायचा आहे. देन थर्ड, बॅलन्स. मेटल पहिले तुम्ही बॅलन्स करू शकता, नंतर हायड्रोजन ऑक्सिजन सायमल्टेनियसली बॅलन्स करायचा आहे. एक ऍटम झाला की लगेच दुसरा करायचा आहे. नंतर राईट बॅलन्स इक्वेशन विथ ऑल फिजिकल स्टेट. तर पहिले केमिकल इक्वेशन लिहिणार, नंतर LHS RHS चे नंबर ऑफ ऍटम काउंट करणार, नंतर बॅलन्स कुठून करायचं, मेटल, देन हायड्रोजन आणि ऑक्सिजन, आणि अजून एकच ऍटम असेल तो शेवटी तुम्ही बॅलन्स करू शकता. तर सल्फर साठी ऑलरेडी बॅलन्स आहे म्हणून सल्फर आपण बघत नाहीये. त्यानंतर राईट बॅलन्स इक्वेशन. तर आता बॅलन्स इक्वेशन शेवटी लिहायचं आहे आणि इथे खाली ॲक्वेस, सॉलिड, लिक्विड, गॅसेस काय जी फेज असेल ते लिहायचंय. कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड, डायल्यूट ऍसिड असेल ते पण तिथे लिहायचंय. तर या वेने एखादा इक्वेशन तुम्ही काय करू शकता, बॅलन्स करू शकता. तर तुम्हाला हा पार्ट समजला असेल की एखादी रिएक्शन ही बॅलन्स कशी केली जाते. आतापर्यंत बोर्डला एकदा पण हा एवढा मोठा क्वेश्चन विचारला गेला नाही. तर तुम्हाला सिंपल रिएक्शन देतात, ते 1-2 स्टेप मध्ये बॅलन्स होऊन जात आहे. तर मार्क नुसार लिहायचंय. जर 2 मार्क्स साठी क्वेश्चन आला तर एवढं सगळं लिहिण्याची गरज नाहीये. हा क्वेश्चन जर 3 मार्क्स साठी आला तर स्टेप वाईज एवढ्या गोष्टी लिहायच्या. 2 मार्क्स साठी आला तर शॉर्ट मध्ये काय करायचंय, ते वर्ड मध्ये एक्सप्लेन करायचंय आणि डायरेक्टली हे लिहायचंय. म्हणजे इथे बघा ओरली पण आपण करू शकतो, पण आपण इथे स्टेप दाखवलाय. इथे 2 केला, इथे 2 सोडियम म्हणून इथे 2 करायचा. त्यानंतर हायड्रोजन बॅलन्स करण्यासाठी इथे 2 लिहिलेला आहे. हे ओरली पण कॅल्क्युलेशन करता येतं आपल्याला. पण इथे फार तर तुम्ही काय करू शकता, 2 मार्क्स साठी क्वेश्चन आला तर आपण LHS RHS नंबर ऑफ ऍटम्स लिहू शकतो आणि स्टेप नंबर 3 मध्ये सगळे बॅलन्स करून दाखवायचे. इथे काही थेअरी लिहिण्याची गरज नाहीये, डायरेक्टली ते लिहायचं. टू बॅलन्स सोडियम ऍटम वी अप्लाय द 2 फॅक्टर फॉर NaOH and to balance the hydrogen we apply the 2 factor for this hydrogen. तर हे शॉर्ट मध्ये लिहायचंय किंवा नाही लिहिलं तरी चालेल. तर आपल्याला डायरेक्टली पण हे बॅलन्स करता येईल. सिच्युएशन आहे की मार्क्स किती आहे त्यानुसार आपण हा क्वेश्चन अटेम्प्ट करणार आहे. तर आजपर्यंत बोर्डला हा एवढा मोठा फुल क्वेश्चन विचारलेला नाहीये, पण मे बी फ्युचर मध्ये असा क्वेश्चन येऊ शकतो. बॅलन्स द फॉलोइंग केमिकल इक्वेशन फॉर 3 मार्क्स. 3 मार्क्स साठी सगळ्या स्टेप्स तुम्हाला लिहाव्या लागतील. तुर्तास आपण या टॉपिक साठी प्रॅक्टिस करणार आहे. जेवढ्या तुम्ही रिएक्शन सॉल्व्ह करणार आहे तेवढ्या कमी वेळेत तुम्हाला त्या बॅलन्स करता येतील. तर तुम्हाला आजचा टॉपिक नक्की कळाला असेल. तर केमिकल रिएक्शन आणि इक्वेशनचा जो राहिलेला पार्ट आहे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेणार आहे. तोपर्यंत तुम्ही या रिएक्शनची प्रॅक्टिस करा आणि जर काही डाऊट आला तर तो विचारा. ओके, बाय बाय. भेटूया नेक्स्ट सेशन.